सिंधुदुर्गातील मलबारी राखी धनेशाची ही माय 3 महिने छोट्याशा अंधाऱ्या ढोलीत बसून 2 पिल्लांना जन्मास घालून आता ढोली बाहेर पडण्याची कसरत करते। 3 महिने स्वतःला ढोलीत कोंडून प्रजननाचे चक्र पूर्ण करून ती घरट्याबाहेर पडले। ऐकूया तिची ही रंजक कथा। आशियातील सगळ्यात छोटा धनेश म्हणून मलबारी राखी धनेश ओळखला जातो। हा पक्षी जगात केवळ पश्चिम घाटात आढळतो। यामधील नराच्या चोचीचा रंग आणि डोळ्यामधील बोबळाचा रंग हा केशरी असतो, तर मादीच्या चोचीचा रंग हा पिवळसर पांढरा आणि बोबळाचा रंग काळा असतो। इतर धनेशांप्रमाणे यांच्या डोक्यावर शिंग म्हणजेच कास्क नसतो। कास्क हे शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचे काम करतो। आकाराने छोटा असल्याने मलबारी राखी धनेश शरीराचे तापमान नियंत्रित करू शकत असल्याने त्याच्या डोक्यावर काक्स विकसित न झाल्याचा अंदाज आहे। मलबारी राखी धनेशांचा प्रजननाचा कालावधी हा 90 दिवसांचा असतो। यावेळी मादी स्वतःला ढोलीत कोंडून घेते आणि त्यामध्ये 2 ते 3 कधी-कधी 4 पिल्लांना देखील जन्मास घालू शकते। या धनेशाच्या आहारात झाडांच्या फळांबरोबरच वेलीची फळं देखील असतात। शिवाय इतर धनेशांपेक्षा अधिक प्रमाणात मांसाहार देखील असतो। आता सिंधुदुर्गातील बांध्यात मलबारी राखी धनेशाच्या मादीने मार्च महिन्यात रातांबे म्हणजेच कोकमाच्या झाडाच्या ढोलीत प्रवेश केला। त्यानंतर ढोलीचे तोंड तिने स्वतःची विष्ठा, माती आणि फळांचा गर लिंपून बंद केले। मादी ढोलीच्या बंदिवासात गेल्यावर नराने अगदी इमाने इतबारी दररोज तिला रसाळ फळं भरवली। मादीने ढोलीत 2 अंडी दिली। साधारण 40 दिवसांनंतर त्यातून पिल्लं बाहेर आल्यावर प्रथिनांची मात्रा वाढवण्यासाठी नराने मांसाहारी खाद्य आणण्यास सुरुवात केली। दोन्ही पिल्लांची वाढ झाल्यावर मादीने सर्वप्रथम ढोलीच्या तोंडावर लिंपलेली भिंत तोडण्यास सुरुवात केली। बंदिवासात मिळणाऱ्या अपुऱ्या खाण्यामुळे ती अगदी कृश झाली होती। 3 महिन्यानंतर आपली पूर्ण ताकद लावून ती लिंपलेली भिंत तोडून ढोली बाहेर पडली। त्यानंतर 15 मिनिटांनी पहिले पिल्लू बाहेर पडले आणि दुसऱ्या दिवशी दुसरे पिल्लू देखील ढोली बाहेर पडून निघून गेले। हे सर्व पक्षी निरीक्षक प्रवीण सातोस्कर यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं। महाधनेशामध्ये मात्र मादी घरट्याबाहेर पडल्यानंतर 3 आठवड्यांनी पिल्लू घरट्याबाहेर पडते। अशा प्रकारे स्वतःला बंदिस्त करून आपल्या भक्षकांपासून संरक्षण मिळवण्याची ही पद्धत धनेशाच्या उत्क्रांती पर्वातील एक महत्त्वाचा टप्पा आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। पाहत रहा आणि फॉलो करा महा MTV वाईल्डलाईफ।